नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या 3 बातम्या आपल्याला बघायच्या आहे. सुरुवात करूया जेएम विशेषला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील सहकारी आणि महायुतीच्या सर्वच मंत्र्यांना पोस्ट कॅबिनेटमध्ये सक्त ताकीद दिल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री महोदयांसोबत आयोजित विशेष बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्र्यांना इशारा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे असतील, शिवसेनेचे योगेश कदम, संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. वादग्रस्त वक्तव्य टाळा, माध्यमांशी संवाद कमी करा आणि जर वाद निर्माण होणारी कृती केली तर तत्काळ स्वतः योग्य ते स्पष्टीकरण द्या. यापुढे जर पुन्हा सरकारला अडचण निर्माण होईल अशी कृती झाली तर मला विचार करावा लागेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलाय. चला, हाच विषय आजच्या जेएम विशेषमध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. देवेंद्र फडणवीस इतके आक्रमक होण्याचं कारण आहे महायुतीतील वादग्रस्त मंत्री, त्यातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री. चला, सुरुवातीला समजून घेऊयात हे वादग्रस्त मंत्री नेमके कोण आहेत. वादग्रस्त मंत्र्यांच्या यादीमध्ये पहिलं नाव येत आहे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे. कोकाटे आणि वाद काय आहे तो सुरुवातीला समजून घेऊयात. कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, असं कोकाटे यांनी विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात असं सुद्धा वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे महायुतीवर सुद्धा टीका झाली होती. शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाढ बघतात हे सुद्धा विधान झालं होतं त्यांच्याकडून. त्यानंतर जोरदार टीका ही त्यांच्यावर सुद्धा झाली होती, महायुतीवर झाली होती. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपयात पीक विमा दिला असं सुद्धा विधान केलं होतं. शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. 1997च्या सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा त्यांना सुनावली गेली होती. 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा 2 तासात जामीन मंजूर झाला. यावर सुद्धा अनेकांनी आक्षेप घेतला होता. दुसरं नाव आहे शिवसेनेचे संजय शिरसाट. यांचीही वादग्रस्त विधानं आणि कृती झालेली आहे. पाहूयात. छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेल लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. कॉन्ट्रॅक्ट मुलाच्या मालकीच्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप केला गेला. पैशाच्या बॅगसहित व्हायरल झालेला बेडरूम मधला व्हिडिओ समोर आला. त्यानंतर महायुतीवर टीका झाली. तिसरं नाव शिवसेनेचे मारहाण करणारे संजय गायकवाड. त्यांचेही वाद पाहूयात. 1987 साली वाघाची हत्या केल्याचा दावा स्वतः गायकवाड महाशय यांनी केला होता. त्यानंतर वनविभागाकडून गुन्हा दाखल केला गेला होता. शिवजयंती मिरवणुकीमध्ये एका तरुणाला नाहक मारहाण त्यांनी केली होती. मार्च 2024चा हा किस्सा आहे. सप्टेंबर 2024 मध्ये राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य गायकवाड यांनी केलं होतं. राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास बक्षीस देईल असं वादग्रस्त विधान त्यांचं समोर आलं होतं. तब्बल 11 लाख रुपये बक्षिसाची घोषणा सुद्धा त्यांनी त्यावेळेस केली होती. त्यानंतर त्यांच्यावरही जोरदार टीका झाली होती. जानेवारी 2025 निवडणुकीमध्ये मतदारांना दारू मटण द्यावं लागतं असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. एप्रिल 2025 जगातील सर्वात अकार्यक्षम भ्रष्ट खातं पोलीस खातं आहे असं जाहीर वक्तव्य त्यांनी केलं होतं. मग काय संभाजी महाराज मूर्ख होते का, असं आक्षेपार्ह वक्तव्य सुद्धा त्यांनी जुलै 2025 मध्ये केलंय. चौथं नाव शिवसेनेचे भरत गोगावले यांचं. काय वाद आहे भरत गोगावले यांचा, त्यांची काय विधानं समोर आलेली आहेत ती पाहूयात. अघोरी पूजा करतानाचा भरत गोगावले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भरत गोगावले यांनी
लटकं असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र विरोधकांनी जोरदार टीका भरत गोगावले यांच्यावर केली होती. त्यानंतर त्यांचं मोठं विधान नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान त्यांचं समोर आलं होतं. राणेंना मोठं होण्यासाठी अंगावर केसेस राणेंनी घेतल्या असं त्यांचं विधान होतं. बरं, ते इथेच थांबलं नाही तर पुढे त्यांनी भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली, मर्डर केले असं विधान केलं आणि त्यानंतर त्यांना या विधानाबद्दल माफी सुद्धा मागावी लागली. वादग्रस्त विधानानंतर गोगावलेंनी माफी मागितली. खासदार सुनील तटकरे यांच्यावर ते कायम टीका करत असतात. दोनही नेते एकाच जिल्ह्यातील आहेत, रायगड जिल्ह्यातील आहेत. तटकरेंवर घराणेशाहीची टीका करताना त्यांची एक वेळ जीभ सुद्धा घसरली होती. रायगड पालकमंत्री पदाबाबत गोगावले कायम आग्रही असतात आणि कायमच याबाबत ते आग्रही भूमिका मांडत असतात. तर या वादग्रस्त मंत्र्यांना फडणवीसांनी तंबी का दिली त्याचं कारण आहे तोंडावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. निवडणुकांमध्ये यश मिळवायचं तर वागण्या बोलण्यात शिस्त ठेवावी लागेल. आगामी निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फॉर्म्युले सुद्धा ठरवलेले आहेत. काय आहेत देवेंद्र फडणवीस यांचे फॉर्म्युले पाहूयात. पहिला फॉर्म्युला आहे 2017 पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत. दुसरा फॉर्म्युला, निवडणुका ह्या युतीमध्येच लढायच्या आहेत. स्थानिक स्तरावर काही अडचण आल्यास निर्णयाचे अधिकार दिले जातील. हा सुद्धा फॉर्म्युला फडणवीसांनी ठरवलाय. चौथा, मित्रपक्षावर टीका करू नका. आणि पाचवा, विदर्भात सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व सिद्ध करायचं आहे. भाजपाला हे सिद्ध करायचं आहे. हे 5 फॉर्म्युले देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. बरं, निवडणुका आल्या की आव्हानं सुद्धा आलीच. आगामी निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीसांसमोरील मुख्य 10 आव्हानं कोणती आहेत ती पाहूयात. आता दोघांना नाही तर तिघांना एकत्र राहायचंय. जागा वाटपासाठी त्यामुळं कसोटी ही लागणार आहे. भाजपाचं बीएमसी साठी मिशन 150, त्यासाठी भाजपाला किमान 200 जागा लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे जागा वाटपाचं काय हा प्रश्न आहेच. हे एक मोठं आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे महत्वाकांक्षी आहेत. शिंदे कमी जागांसाठी राजी होणार नाहीत. त्यांना नेमका कसा आवर घालायचा हा सुद्धा प्रश्न असणारे हे मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे. खास करून मुंबई महानगरपालिकेत महायुतीमध्ये शिंदे गटाचे मंत्री नेत्यांचे बाहेर आलेले व्हिडिओ पाहता स्थानिक स्तरावरती प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे. महायुतीची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे. 2017 पासून निवडणूकच झाली नाही, त्यामुळे इच्छुकांची संख्या सुद्धा वाढली आहे. शिवाय महायुतीमध्ये लढायचं त्यामुळे बंडखोर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. हे सुद्धा मोठं आव्हान महायुती समोर आहे. दलित मुस्लिम मतं कुणाच्या पाठीशी जातील याचा अंदाज आता बांधता येत नाहीये, त्यामुळे हे सुद्धा आव्हान असेल. तर मराठा ओबीसी मतांचं विभाजन होणार की ध्रुवीकरण हे सुद्धा मोठं आव्हान आहे. हाही प्रश्न आहे. लाडक्या बहिणींची छाननी, उशिरा मिळणारी रक्कम यामुळे त्यांच्यात फसवणुकीची भावना निर्माण झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. तर ही सर्व आव्हानं आहेत देवेंद्र फडणवीस आणि महायुती समोरली ही आव्हानं आहेत.